गेल्या रविवारी जो आहे तर तो आसमानी संकट कोसळलेला आहे। त्यामध्ये आपण पाहू शकतायत की मोठ्या प्रमाणात झालेली गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसामुळे अक्षरशः हातातोंडाशी आलेला द्राक्ष बाग जो आहे तर तो संपूर्ण वाया गेलेला आहे आणि त्याच्यामुळे आता कुठंतरी उदास होऊन द्राक्ष उत्पादक शेतकरी जो आहे तर आपला द्राक्ष बाग जो आहे तर तो तोडून संपूर्ण द्राक्षाचं पीक जे आहे तर ते आता भुईसपाट करत आहेत। आपण या ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकरी जो आहे तर त्याच्याकडून नेमकं का तोडताय, किती खर्च आलेला आहे, काय परिस्थिती होती आपण जाणून घेणार आहोत। मला हे सांगा भाऊ, तुम्ही आता हे द्राक्षाचं पीक जे आहे तर हे तोडताय तर तुम्ही यासाठी किती खर्च केला, किती एकरमध्ये हे द्राक्षाचं पीक घेतलेलं होतं? साधारण माझ्यावाली 3 एकर क्षेत्र आहे द्राक्षाची। 3 एकरमध्ये माझ्यावाला खर्च 8 ते 9 लाख रुपये झाला आहे। तर 8 ते 9 लाख रुपये झाला आहे आणि पीक एकदम मस्त जबरदस्त झालं होतं। पूर्ण कामगती व्यवस्थित आटोपली होती। पण जे 26/11ला जो हल्ला झाला आमच्या शेतकऱ्यांवरती, त्यांना एकदम निराश होऊन घरी बसण्याची वेळ आली। तर आज एवढा खर्च करून बी आज एवढं द्राक्ष जबरदस्त बनवून जर त्याला बाजारपेठेत कुठेतरी भाव भेटणार होते तर आज 1 रुपयासुद्धा भेटणार नाही। तर मग हताश होऊन निराश होऊन शेवटी वेळ आली की द्राक्ष बागच पूर्ण उद्ध्वस्त करून टाकण्याची। आता या ठिकाणी कोणतं पीक घेणार, काय करणार? या ठिकाणी द्राक्ष बाग परवडणार तर नाहीच, आता तोडलीची। आता सर्वसाधारण कांदा वगैरे हे पिकं घेऊन उदरनिर्वाह करायचा वर आपलं जीवन व्यवस्थित चालवायचं। एकंदरीत पाहता द्राक्ष बागेला येणारा मोठा खर्च पाहता हे पीक जे तर जमीनदोस्त करून छोटे मोठे पिकं घेऊन त्यामधून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हा या ठिकाणी द्राक्ष बाग तोडण्यात आल्याचं द्राक्ष उत्पादक शेतकरी सांगत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, वाकी, चांदवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।